नमस्कार, मी एकनाथ जोरे, संस्कृती न्यूज पोलादपूर। आज आपण वैष्णव मंडळ नवी मुंबई या ठिकाणी आज आलो आहोत। एक दिवसीय आनंद उत्सव या ठिकाणी त्यांनी साजरा केलेला आहे। कशा प्रकारे सुंदर त्यांचं नियोजन आहे तर त्यांची आम्ही माहिती मिळवली। या मंडळाचे सदस्य हरिभक्तपरायण प्रदीप महाराज पांगुळ, तसेच या मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग महाराज पांगुळ आणि या मंडळाच्या सदस्या हरिभक्तपरायण स्वप्नालीताई पांगुळ यांचे आज आम्ही मुलाखत घेणार आहोत। तर या ठिकाणी मला एक छोटंसं बोलावंसं वाटतं की मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है। या वाक्यामध्ये असं लिहिलं आहे तर तुमचे हौसले बुलंद असतील, जर तुमचा हौसला चांगला असेल तर येणाऱ्या संकटांना तुम्ही यशस्वीरित्या पार करू शकता। येणारी जी संकट आहेत ती तुम्हाला भिवून मागे सरतील। तर चला, या मंडळाचे सदस्य हरिभक्तपरायण प्रदीप महाराज पांगुळ यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत। आजचे मुलाखत दाते आपले 3 आहेत। प्रथमतः आज आपण प्रदीप महाराज पांगुळ यांची आपण मुलाखत घेऊया। या मंडळाचे सदस्य हरिभक्तपरायण प्रदीप महाराज पांगुळ हे या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रदीप महाराज, पहिला प्रश्न आज मी तुम्हाला असा विचारतो की थोडक्यात आपला परिचय आम्हाला करून द्यावा तुम्ही। माझे नाव प्रदीप दत्तात्रय पांगुळ, मी तालुका भोर जिल्हा पुणे या गावाकडून आलेलो आहे। आणि नवी मुंबईमध्ये सर्वप्रथम आमचे गुरुवर्यच म्हणले जातील की खरंच या नवी मुंबईमध्ये सर्वप्रथम आम्हाला वाट दाखवणारे, मार्ग दाखवणारे, बाबांचं ओळख करून देणारे आमचे नवी मुंबईचे मंडळाचे संस्थापक देवा महाराज नायकवाडी, ज्ञानदेव महाराज आपले नायकवाडी यांनी आम्हाला इथं सर्वप्रथम सगळ्यांना मार्ग दाखवलेला आहे बाबांचा। महाराजच आम्ही त्यांना आमच्या निवृत्ती महाराजांच्या जागेवरती त्यांना आम्ही ठेवून गुरु मानतो, असे आमचे युवराज महाराज जाधव। कारण त्यांना गुरुच्या जागी मानलं म्हणजे कसं खरं मार्ग दाखवणं ते आहेत आपल्याला। आणि आपले सद्गुरू तर साक्षात ईश्वर आहेत, ते तर ईश्वर जागी आहे, पण गुरूंच्या जागी युवराज महाराज जाधव आणि देवा महाराज नायकवाडे हे दोघंजण। आणि या दोघांसारखे माझ्या जीवनामध्ये गुरु लाभले आणि ईश्वरासारखे मला सद्गुरू लाभले। तर खरंच हे माझ्या जीवनात आल्यामुळं माझ्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही पण बदलून गेलेली आहे। आणि मला एवढं बळ भेटलेलं आहे की मी छोटासा कुठला कार्यक्रम करायचा विचार करतो, पण आज एवढं मोठा कार्यक्रम करतोय हे मी करत नाही, भगवंत माझ्याकडून करून घेतोय। आणि हा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, म्हणून मी हे सगळं करू करतो। या ठिकाणी मला असं बोलावंसं वाटतं की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। मला म्हणजे जर तुमची स्वप्न उच्च असतील, स्वप्न मोठी असतील, तुमच्या आयुष्यामध्ये संकट येतातच। तर आपल्या समोरचंच उदाहरण आहे, यांनी भोर या तालुक्यामध्ये अनेक साधक घडवले, या घनसोलीमध्ये अनेक साधक घडवले। तर साधक घडवण्यामागचा त्यांचा हेतू काय आहे, पुढे त्यांचं ते नियोजन कसे करणार आहेत, महाराजांनी आम्हाला आपण सांगावं। पुढचं नियोजन मी आत्ता सांगू शकत नाही। का सांगू शकत नाही? कारण का सद्गुरूसारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी। सद्गुरूसारखे माझ्या पाठीशी असतील तर मी पुढचा विचार कशाला करू। जशी त्यांच्या आज्ञा असं, जसं मला त्यांनी बळ दिलेलं आहे त्या बळावरती मी कुठल्या दिशेने कुठल्या ठिकाणी कसा पण उभा राहू शकतो। आणि या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। आणि सद्गुरू आम्हाला असे लाभले आणि बाबांनी आम्हाला असं जवळ घेऊन आम्हाला साक्षात ते म्हणतात ना, उराशी धरून पाजले आम्हा अमृताचा घोट, असं बाबांनी आम्हाला उराशी धरून आम्हाला अमृताचा घोट, त्या ब्रह्मरसाचा प्याला जो पाजलेला आहे, त्या ब्रह्मरसाच्या प्यालाने आमच्या जीवनामध्ये खरंच बदल झालेला आहे। आणि या बदल जसा आमच्या जीवनामध्ये झालेला आहे तसा आमच्यासारख्या प्रत्येक तरुण पिढीमधल्या आपल्यासारखे प्रत्येक तरुण या मार्गामध्ये उतरून प्रत्येक सुधरावा, हेच एवढं माझं कार्य राहील। आणि प्रत्येक घडावा आणि प्रत्येक जीवाला मोक्ष मिळावा, हेच प्रत्येक जीवापर्यंत नाम पोचावं, एवढंच माझं कार्य राहील। मला कुठलाही कीर्तनकार किंवा प्रवचनकार व्हायचं नाही आहे, फक्त प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा एवढाच माझा उद्देश असेल। आणि श्रीपाद रामदास बाबांचं कार्य हे जिथपर्यंत मला नेता येईल तिथपर्यंत सद्गुरू मला शक्ती देतील तिथपर्यंत मी घेऊन जाणार।
धन्यवाद महाराज. महाराजांनी खूप छान प्रकारे आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. आपण मागे पाहू शकता ही सर्व आनंद संप्रदायाची सर्व साधक मंडळी आहे. महाराजांना एक शेवटचा प्रश्न माझा असा आहे, महाराज या महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना आपल्या सर्व साधक मंडळीला आपण एक शेवटचा असा एक काय संदेश देऊ इच्छिता? सर्व वारकरी मंडळींना संप्रदायांना एवढं सांगू इच्छितो की जे सत्यस्वरूप असणारं ब्रह्मतत्व आहे तेच लोकांपर्यंत पहिलं गोष्ट तुम्ही पोचवलं पाहिजे. कारण आज तेच लोकांपर्यंत पोचले जात नाही आहे. आणि जिथं सत्य आहे तिथंच गर्दी नाही आहे, जिथं बँटेजचं आहे तिथंच गर्दी आहे, जिथं सोनं आहे तिथं गर्दी नाही आहे, म्हणजे जिथं 96 होलमार्क आहे तिथं गर्दी नाही आहे आणि बँटेज आहे तिथंच गर्दी आहे. त्याच्यामुळे हे जे ब्रह्मतत्वाचं जे तत्व आहे, ब्रह्मतत्व जे नाम आहे, हे प्रत्येक जीवापर्यंत पोचलं पाहिजे आणि प्रत्येक जीवाचा उद्धार झाला पाहिजे. एवढेच मी प्रयत्न करेन. महाराजांचे खूप खूप धन्यवाद. तसेच आपले दुसरे मुलाखतदाते हरिभक्त पारायण या मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग महाराज पांगुळ यांची आपण थोडी मुलाखत घेणार आहोत. महाराजांनी थोडक्यात आपल्या सद्गुरूंबद्दल आपण काय सांगाल महाराज? सद्गुरूंबद्दल मी एवढेच सांगेल. पहिल्यांदा मी माझा परिचय करून देतो. माझे नाव पांडुरंग सखाराम पांगुळ आहे. मुक्काम पोस्ट वेळवण, तालुका भोर, जिल्हा पुणे. मी सर्वात प्रथम आपल्या संस्थेचे अध्यक्ष देवाप्पा महाराज आणि प्रदीप भाऊ पांगुळ ह्यांच्या माध्यमातून मी पहिल्यांदा तिथपर्यंत पोचलो. परंतु मी ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये पोचण्या अगोदरसुद्धा आम्ही जवळजवळ 15 वर्ष नारायणपूर क्षेत्रामध्ये होतो. नारायणपूर क्षेत्रामध्ये पण आम्ही याच्यामधून चाललो आहोत आणि त्या क्षेत्राच्या याच्यामधून मी पण 15 वर्ष गुरु शोधत होतो. पण ज्या माध्यमातून भेटायचा होता त्या माध्यमातून तो आम्हाला 6 महिन्यापूर्वी भेटला. त्याचे 6 महिने आम्हाला झाले ह्या क्षेत्रामध्ये येऊन. पण त्याच्यामध्ये आम्ही एवढं सांगू इच्छितो की याच्यामध्ये चांगला असा परिचय आम्हाला भेटतो आहे. खूप खूप महाराजांचे या ठिकाणी धन्यवाद. महाराजांनी आपल्या सद्गुरूंबद्दल सांगितले की 5-6 महिने त्यांना माळ घेऊन झालेले, तरीसुद्धा त्यानंतरनं ते पुढील कार्य आपल्या डायरेक्ट ते अध्यक्षस्थानी ते बसलेले आहेत. तर पुढील आपल्या मुलाखतदात्या हरिभक्त पारायण स्वप्नालीताई यांनी आम्हाला पहिला आपला परिचय करून द्यायचा आहे. त्यानंतर आपण या परमार्थिक क्षेत्रामध्ये का आलात, आपल्याला काय असं वाटलं, आम्हाला आपण सांगायचं आहे. माझं नाव स्वप्नाली संदीप पांगुळ. परमार्थात यायचं म्हणजे मला परमार्थाची ओढ लहानपणापासून यायचे. कारण की माझे आईवडीलच हे आपले सद्गुरू रामदास बाबा, श्रीदास बाबा यांचे साधक आहेत. त्यामुळे मला परमार्थाची पहिल्यापासूनच ओढ होती. पण त्याच्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर भाऊजींनी म्हणजे माझे दीर, छोटे दीर हे त्यांनी माळ घातली होती नुसती. त्यांना परमार्थाचं वगैरे काहीच माहिती नव्हतं, नुसतीच माळ होती त्यांच्या गळ्यामध्ये. तर आम्हाला काहीच कळत नव्हतं. त्याच्यानंतर त्यांना ते देवा महाराज, आमच्या मंडळाचे अध्यक्ष ते युवराज महाराज वगैरे भेटले. त्याच्यानंतर मी इथे आले. मला भाऊजींनी बोलून घेतलं की नाही वहिनी, आपल्यालासुद्धा परमार्थ हा पुढं न्यायचा आहे. आपलं भोर तालुक्यात, आपलं गावामध्ये आपलं नाव कमवायचं आहे. आपण सगळ्यांना एकजुटीने घेऊन पुढं निघायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपण स्वतः हे केलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण दुसऱ्यांना घडवू शकतो. त्यामुळे मी ठीक आहे म्हटलं भाऊजींना आपण येऊ करूया. त्यानंतर मी आले. त्यानंतर बाबांचं कीर्तन वगैरे त्या क्षणी मला म्हणजे बाबांचं प्रवचन ऐकता क्षणी मला असं म्हणजे नाही का हे झालं की नाही, मी आता ह्या क्षणी माळ घातली पाहिजे. आणि त्या क्षणी मी माळ घातली, बाबांकडून अनुग्रह घेतला. आणि बाबांकडून अनुग्रह घेतल्यानंतर मला म्हणजे पदोपदी क्षणोक्षणी इतके अनुभव येत गेले जीवनामध्ये की म्हणजे मला आता बोलणं शब्दात नाही येऊ शकत की एवढे सद्गुरू, की माझ्या ह्यांच्या थ्रू मला एवढे सद्गुरू चांगले लाभले की माझं खरंच भाग्य असेल. कारण माझ्या आईवडिलांपासूनचा जो वारसा तोच मला माझ्या सासरीसुद्धा मिळाला. त्याबद्दल मी म्हणजे सगळ्यांचं इतकं धन्यवाद आहे मला की मी म्हणजे मला स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला हा चांगलाच वारसा सगळा. आणि इतके सद्गुरू माझ्या वाटेला चांगले भेटले की पदोपदी क्षणोक्षणी म्हणजे जे अनुभव येतात बाबांमुळे आज की म्हणजे सांगण्यात शब्दांच्या पलीकडचेच आहेत ते अनुभव. ताईंचं खूप खूप धन्यवाद. त्यांनी आपल्या सद्गुरूंबद्दल सांगितलेलं. एका ठिकाणी म्हणतात की गुरु विन ज्ञान न होय जगी सन्मान आणि जीवन भवसागर ताराया चला वंदू गुरुराया. या सद्गुरूंचा महिमा जसा संतांनी आपल्याला सांगितला, आपले संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज जसे त्यांनी गाथा पोथी पूर्ण लिहून ठेवली,
त्यांचा अनुभव त्यांनी लिहून ठेवला. या भवसागरा, या कलियुगातील मनुष्याला कसं त्यातून तरुण जावं, आपल्या शेवटची हा मनुष्य जन्म आहे त्यातून कसं आपण बाहेर पडावं, त्यांनी त्यामध्ये या ज्ञानेश्वरीमध्ये गाथ्यामध्ये लिहून ठेवलेले. ताईंनी आपल्या सद्गुरूंबद्दल खूप छान प्रकारे सांगितलं. या ठिकाणी आमच्या वेळेला आम्ही सांगितल्याप्रमाणे महाराजांनी आम्हाला मुलाखत दिल्या, त्याबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. मी संतोष महाबळसह, संत न्यूज, पोलादपूर.